आवाज महाराष्ट्राचा. पुणे शाखा युनिट 3 ने घरफोडीनंतर परराज्यात धूम स्टाईलने पळ काढणाऱ्या अट्टल घरफोड्या टोळीला अवघ्या 48 तासांच्या आत जैरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चाकण परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा लावून मोहसिन शेख, उदयवीर साहसी आणि विनय कुमार या तिघांना टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले. या तपासात त्यांच्याजवळ सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, घरफोडीचे साहित्य, एक टेम्पो, विना नंबर दुचाकी मिळून आली. असा एकूण 25,13,598 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मेरठहून येत शहरात दुचाकीने घरफोड्या करून तीच दुचाकी परत टेम्पो टाकून राज्याबाहेर पळ काढत असल्याचं समोर येत आहे. आरोपींनी दिघी, चाकण, काळेवाडी आणि सांगवी येथील 4 घरफोडींची कबुली दिलेली असून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18चे संपादक दिबा भालके यांनी. पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी भर दिवसा घरफोडी झाली होती आणि ती घरफोडी म्हणजेच 4 ठिकाणी घरफोडी झाली होती आणि अगदी सिने स्टाईलनं आरोपी पळून जाताना युनिट 3च्या पथकाने जे आहे त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आपण या शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कसबे सर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर ही घरफोडी जी आहे ती दिवसा घडलेली आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय संघर्ष करून आरोपी आवळले आहेत. काय सांगाल तुम्ही? सर नमस्कार. अगदी आपण म्हणताय ते बरोबर आहे. आम्हाला हे घरफोडीचं एक आव्हान होतं आणि माननीय पोलीस आयुक्त सरांनी त्याच पद्धतीनं आमचे वरिष्ठ जे आहेत DCP सर असतील, ACP साहेब असतील, ॲडिशनल CP साहेब असतील, जॉईंट साहेब असतील, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि ही घरफोडी म्हणजे एक आमच्या पुढे आव्हान होतं आणि अशा घरफोडीचं आव्हान असताना मी माझ्या टीमचे 2 वेगवेगळे पथकं तयार केली होती आणि पथकं तयार केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं जसं की CCTV असेल, तांत्रिक विश्लेषण असेल, या पद्धतीनं आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि सुयोग्य तपास वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार आम्ही ही घरफोडी ओपन केलेली आहे. साधारणतः किती मालमत्ता यामध्ये जप्त केलेली आहे आणि किती रिकव्हर करण्यात तुम्हाला यश आलेलं आहे? त्या सदर घरफोडीमध्ये टोटल 4 घरफोडी ओपन झालेल्या आहेत आणि सदर घरफोडीमध्ये साधारण 12-13 लाखाचा मुद्देमाल आणि त्याच पद्धतीनं 12-13 लाखाचं जे वाहन आहेत, नवीन टेम्पो असेल, त्याच पद्धतीनं 2 व्हीलर असेल रेसर प्रकारची, असा एकूण 25 ते 26 लाखाचा मुद्देमाल आम्ही आरोपी ताकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी हे परराज्यातील आहे. यापूर्वी या आरोपींनी काही घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं आहे का? अगदी बरोबर. याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर याच्या पाठीमागील घरफोडीमध्ये त्याचा सहभाग आहे आणि आता जे आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडनं ह्या 4 घरफोडी ओपन केलेल्या आहेत. अधिक आम्ही तपास करत आहेत. आमचे टीमचे PSI जावळे साहेब आहेत, त्याच पद्धतीने PSI गोसावी साहेब आणि त्यांच्याकडे नेमलेली वेगवेगळी आमचे उत्कृष्ट पद्धतीचं विश्लेषण करणारे आमचे तपासी अंमलदार आहेत. निश्चितच यापुढे आम्ही आणखी या आरोपीकडून कुठं घरफोड्या केलेल्या आहेत आणि कुठं मुद्देमाल दिलेला आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत. या आरोपीचा सुगावा कशा प्रकारे लागला? काही तांत्रिक विश्लेषण आहे आणि काही माहिती आम्ही आपल्याला सांगू इच्छित नाही, सॉरी, धन्यवाद. परंतु तांत्रिक पद्धतीनं आणि आमच्या अंमलदारांच्या उत्कृष्ट शैलीनं त्यांनी जे काही गोपनीय बातमीदार नेमलेले आहेत याच्याकडून आम्हाला सुगावा लागला आणि हे आंतरराज्य टोळीतील 3 आरोपी जे धूम स्टाईल चोरी करून घरफोडी करून पळून जात असताना आम्ही आमच्या पथकाच्या मदतीनं थोडंसं आम्हाला याच्यामध्ये थोडंसं बळाचा वापर करावा लागला. पण बळाचा वापर म्हणजे कसं की कुठलाही आरोपी असेल, मी केलेलं नाही, हा हो करून तो पळून जाण्याच्या तयारीत असतो, परंतु आम्ही वेगवेगळी पथकं ॲट ए टाइम तिथं हजर होतो आणि आम्ही त्यांचा थोडासा बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे. ओके, एकंदरीत आपण जर बघता चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, नागरिकांना काय आवाहन कराल? अगदी बरोबर की सध्या चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही सतर्कपणे वेगवेगळ्या भागात पेट्रोलिंग केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त सरांनी क्राईम पथक असतील, पोलीस स्टेशनचे वेगवेगळे DBचे पथक असतील, पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, वेगवेगळ्या मोटरसायकलीवरती पेट्रोलिंग आहे, वेगवेगळ्या मोबाईलमध्ये पेट्रोलिंग आहे. हे चालू असताना देखील घरफोडी होत आहेत, परंतु आम्ही वेळेस त्याला
अटकाव केलेला आहे. परंतु काय आहे की रात्रीचा अपरात्री आहे, थंडी आहे, आमचे पोलीस सतर्कपणे पेट्रोलिंग करत असतात. परंतु काही ठिकाणी थंडी असल्यामुळं आपले जे सर्वसामान्य नागरिक आहेत थंडीमुळं दरवाजा लावून आणि कोणाला बाहेरून आवाज येणार नाही अशा पद्धतीनं झोपलेले असतात. तर अशा ठिकाणी आमचं म्हणणं आहे की तिथं CCTV कॅमेरा असावा आणि आपण साध्या वेशातले पोलीस आहात, जनतेनं आम्हाला पोलिसांना सहकार्य व्हावे. आम्ही जरी खाकीवर्दीतील पोलीस असलो तरी आपण जनता देखील एक साध्या वेशातले पोलीस आहेत. जर आपण सहकार्य केलं तर निश्चितच अशा आरोपीपर्यंत आम्हाला पोहोचण्यापर्यंत वेळ लागणार नाही. आपण बघतोय की एकंदरीत एक 4 घरफोडी तेही दिवसा ढवळ्या आणि अतिशय मोठी कारवाई जी आहे ती युनिट 3च्या पथकांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की आम्ही जरी खाकीतले पोलीस असलो तरी जनता जी आहे ती साध्या वर्दीतले पोलीस आहेत आणि आपण जागरूक राहण्याची गरज जी आहे ती कसबे यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.